अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे या मराठी वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी. इलाच भालचंद्र संकष्टी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं. तर या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. व्रत असो किंवा नसो तरी देखील हा उपाय करता येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुष अगदी कोणीही हा उपाय केला तरी चालणार आहे. फक्त संध्याकाळी हा उपाय करायचा आहे, जेणेकरून तुमच्या घरातील सर्व संकट, अडचण, दुःख जे आहेत, त्याचबरोबर काही बाहेरील बाधा असतील तर त्याने नक्कीच दूर होतील. गणपती बाप्पांचा आशीर्वाद अखंड तुमच्या घरावर, कुटुंबातील व्यक्तींवर राहणार आहे. कारण गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता आहे, संकटनाशन असे आहे. त्यामुळे हा उपाय नक्की करा. तर कुठली वस्तू सायंकाळी जाळायची आहे तीच मी तुम्हाला या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या वर्षातील ही शेवटची संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांकडे तुमची काही इच्छा असेल तर ती पूर्ण व्हावी म्हणून बघा, उपवास केला असेल किंवा उपवास केला नसेल तरी देखील काही उपाय, सेवा जर करून प्रार्थना तुम्ही करू शकता. त्याचबरोबर काही उपाय केले तर ते नक्कीच फलदायी होणार आहे. ज्यांना बघा काही जण अगदी संकष्टी चतुर्थी म्हटलं तर उपवास करत असतात, परंतु काहींना शारीरिक काही त्रास असेल तर त्याने शक्य होत नाही, तरी देखील बघा उपासना आणि उपाय तुम्ही करू शकता. तर गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थी ही सर्वात आवडती बघा तिथी आहे, ती त्यांना समर्पित आहे. आणि या दिवशी गणपती बाप्पा ही बघा बुद्धीची देवता आहे, त्याचबरोबर ती विघ्नहर्ता देखील आहे. तो आपल्या सर्व भक्तांवरील विघ्न दूर करत असतो असा हा गणपती बाप्पा आहे. त्यामुळे बघा त्यांचे व्रत केल्यानं, त्याचबरोबर उपासना केल्यानं मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. कुठलेही संकट, दुःख, अडचणी आपल्यासमोर येणार नाही. आपल्याला कोणताच त्रास देखील होणार नाही, कुठली प्रकारची बाधा होणार नाही. तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे. संकष्टी चतुर्थी म्हटलं तर बघा आपण घरातील गणपती बाप्पांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर अभिषेक करतो. मूर्ती असेल तर स्वच्छ पुसून बघा त्यांना धूप, दीप, गंध लावत असतो. त्यांच्या आवडीचं जास्वंदाचं फूल अर्पण करत असतो, दुर्वा अर्पण करत असतो. नैवेद्य म्हणून मोदक, त्याचबरोबर खोबरं आणि गूळ अर्पण करत असतो, फळं अर्पण करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी जर काही उपाय केले ते नक्कीच फलदायी होतात. तर सायंकाळी कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे, ती म्हणजे बघा सायंकाळी म्हणजे दिवे लागण्याची जी वेळ आहे, लक्ष्मी येण्याची वेळ. 6च्या नंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. तर काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला बघा देवघरासमोर तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे आणि एक खोबऱ्याची वाटी, सुकी खोबऱ्याची वाटी घ्या किंवा एक छोटासा तुकडा घेतला तरी चालणार आहे आणि त्यावर भीमसेनी कापूर जो आहे तो ठेवायचा आहे. आता भीमसेनी कापूर नसेल तर अगदी जो कुठला कापूर आहे त्याच्या 2 वड्या तुम्हाला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि संपूर्ण कापूर जो आहे तो जळेपर्यंत ओम विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जेवढा शक्य असेल तेवढा वेळ तुम्हाला हा जप करायचा आहे. आणि यामुळं काय होणार आहे बघा, कापूर जाळल्यामुळं तुमच्या घरातील नकारात्मकता, त्याचबरोबर संकट, दुःख, अडचणी त्या सर्व काही दूर होणार आहे. बाहेरील बाधा ज्या आहेत त्या देखील दूर होणार आहे. बघा मनुष्य आहेत, काही ना काही अडचणी ह्या येतच असतात आणि येणार, परंतु त्याची जी तीव्रता आहे ती याने नक्कीच कमी होणार आहे. गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता आहे, संकटनाशन करणारे आहे. त्यामुळे येणारं संकट, विघ्न तो नक्कीच दूर करत असतो.
तर त्याचबरोबर तुमच्या मुलांची, कुटुंबाची आणि प्रगती होणार आहे. त्यानंतर बघा, हे खोबरं जे आहे, कापूर जाळल्यानंतर जो खोबरं राहील तो दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यात टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करू शकता. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.